पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण ताजं असताना सांगलीच्या विश्रामबागमध्ये पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे। आनंद हनुमंत सरजे असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव असून त्याच्या पत्नीनं झोपेतच त्याची गळा आवळून हत्या केली। त्यानंतर तिनं त्याला रुग्णालयातही दाखल केलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। मृतदेहाच्या गळ्यावरती ओरखडे दिसल्यानं पोलिसांना संशय आला आणि तपासाची चक्र फिरवली असता पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकरानं हत्या केल्याचं उघड झालं। गुरुवारी पहाटे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर तिनं प्रियकराला बोलवावून घेतलं। पतीचे पाय ओढणीनं बांधल्यानंतर दोघांनी छातीवरती बसून त्याचा जीव घेतला। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आनंद हनुमंत सरजे वय वर्ष 28 यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले। तपास केला, चौकशी केली, तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।